हॅलो सर्वांना नमस्कार. रेश्मी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. एक लग्न असेही भाग 37. संध्याकाळी देवांश ऑफिसमधून लवकरच घरी निघाला. त्याने घरी येताना सईसाठी खूप सारे चॉकलेट्स आणि फ्लावर घेतले, कारण 2 दिवसापासून ती त्याच्याशी नेहमी बोलते तशी खुलून बोलत नव्हती आणि आज कसंही त्याला तिची नाराजगी दूर करायची होती. सई डिनरसाठी त्याला आवाज देत रूममध्ये आली की तिच्या अंगावर वरून फुलांच्या पाकळ्या पडत होत्या. तिने वर बघितलं तर खूप साऱ्या पाकळ्या तिच्या अंगावर पडत होत्या. तिने त्या आनंदाने हात पसरून झेलल्या. चेहरा खुलला होता तिचा. ते पाहून देवांशला आनंद झाला. तो हळूच तिच्या मागे येऊन थांबला आणि गळा खाकारला. तिने वळून त्याच्याकडे बघितलं. त्याने तिला गोड स्माईल दिली. तिने मुद्दाम नाक मुरडलं आणि जायला लागली. त्याने तिचा हात पकडला. "बस ना, किती दिवस आता अबोला धरणार आहेस?" देवांश म्हणाला. "तुम्ही तरी कुठे बोलत आहात?" ताई हळू आवाजात म्हणाली. तो गालात हसला आणि तिला मांडीवर बसवलं. "तू काहीही हट्ट करत होतीस," देवांश म्हणाला. "तुम्हीच म्हणाला होता की काही पाहिजे असेल की मला माग म्हणून." सई खाली नजर झुकवून म्हणाली. मी वस्तू म्हणालो," देवांश म्हणाला. "मग बाळ कुणाला मागू? ते पण तुम्हालाच मागणार ना?" तिचा क्यूट फेस आणि पुन्हा एकदा बालिश प्रश्न. देवांश सुद्धा शांत होता. "तुला खरंच आता बाळ हवंय?" देवांश म्हणाला. "माई म्हणाल्या आत्ता व्हायला हवं. आई पण त्याबद्दल विचारत असते." सईने तिच्या आईचं आणि तिचं बोलणं त्याला सांगितलं. तर तुला नाही त्यांना आपलं बाळ हवंय?" देवांश म्हणाला. "तसं नाही, मला पण हवंय." "तुम्हाला नकोय?" सई त्याच्याकडे बघून म्हणाली. "बिलकुल हवं आहे. मला तर तुझ्यासारखी एक सुंदर परी हवी आहे." देवांश तिच्या नाकावर नाक घासून म्हणाला. ती त्याच्या डोळ्यात पाहत होती. "आपल्याला बाळासाठी काही दिवस थांबावं लागेल," देवांश म्हणाला. "माझ्या शिक्षणासाठी काही प्रॉब्लेम होईल असं वाटतं ना तुम्हाला?" सई म्हणाली. "नाही," देवांश म्हणाला. "मग?" सई म्हणाली. "डिग्री मिळाली की तू आपली कंपनी जॉईन करू शकशील. मग आपण विचार करू." देवांश म्हणाला. "खरंच? हेच कारण आहे ना?" सई म्हणाली. "मग दुसरं काय असणार?" देवांशने भुवया उंचावल्या. "नाही, काही नाही." सईने नजर चोरली. "सई, इकडे बघ." देवांश संशयित नजरेने पाहून म्हणाला. तिने त्याच्याकडे बघितलं. "काय झालं तुला? माझ्यावर विश्वास नाही का?" देवांश म्हणाला. "तसं नाही, ते आत्या आणि मॉम बोलत होत्या." सई म्हणाली. "काय?" देवांश म्हणाला. "हेच की माई काहीही अपेक्षा धरू नको. देवांशने फक्त तुझ्यासाठी लग्न केलं आहे. तो सईला फक्त त्याची एक जिम्मेदारी म्हणून सांभाळतोय. दोघात काही होणं शक्य नाही. तो अजूनही ईशावरच प्रेम करतो." सई डोळ्यात पाणी आणून म्हणाली. तिचं बोलणं ऐकून देवांशला आत्याचा आणि सोनाली काकूचा खूप राग आला. सई हळवी आहे. "हे बघ सई, ईशा माझा भूतकाळ आहे, तर तू माझा वर्तमान आणि भविष्य आहेस. ईशाला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं. त्याचवेळी मी तिचा विचार मनातून काढून टाकला. त्यानंतर माझा प्रेमावरचा विश्वासही उडाला होता. वाटलं की प्रेम वगैरे काही नाही, फक्त पैसा आणि बाहेर रूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी कधीच लग्न करणार नाही असं ठरवलं होतं. माईच्या हट्टामुळे मी तुझ्याशी लग्न केलं. सुरुवातीला तूही पैशाला महत्त्व देणारी मुलगी वाटलीस, पण जसा जसा तुझा स्वभाव कळला, तुझे विचार कळले, माझं तुझ्याविषयी असणारं मत बदललं." तुझा निरागस अल्लड चेहरा, तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन याने मला पुन्हा प्रेम करायला भाग पाडलं आणि नाही म्हणता म्हणता मी तुझ्या प्रेमात पडलोय. "येस, आय लव्ह यू." त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिने लगेच डोळे मिटले. "मलाही वाटतं तुझ्या जवळ यावं, तुझ्यावर खूप प्रेम करावं, पण त्यासाठी मी तुझ्या भविष्याशी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही." तिच्या डोळ्यात खोलवर बघत, "एकदा का तुझं शिक्षण पूर्ण झालं, तू फिजिकली स्ट्रॉंग झालीस की आपण आपल्या मुलाचा विचार करू. अँड ट्रस्ट मी, माझ्या आयुष्यात आता ईशासाठी काहीच जागा नाही की या हृदयात तिच्यासाठी काही फिलिंग्स नाहीत. त्यामुळे घरातील किंवा बाहेरील कोणतीही व्यक्ती तुला याबद्दल काहीही बोलली तर त्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. आय लव्ह यू फ्रॉम माय हार्ट. इथे आता फक्त तू आहेस." त्याने तिच्या हाताचं बोट त्याच्या छातीवर ठेवलं. देवांशने तिचा चेहरा त्याच्या छातीवर टेकवला. "आय एम सॉरी, तुम्ही माझा इतका विचार करता हे खरंच मला माहीत नव्हतं." सई त्याच्या छातीवर ओठ त्याच्याकडे बघितलं. "म्हणून तर मी म्हणतोय, तू अजून खूप लहान आहेस." देवांश गालात हसत म्हणाला. तिने ओठ
बाहेर काढले. "आत्ता निघाला का खूळ डोक्यातून?" देवांश तिच्या भोवती हाताचा विळखा घालत म्हणाला. "हो." ती खुदकन हसली. "गुड नाव" असं म्हणत त्याने तिच्या चेहऱ्यावर केला. ती प्रेमाने त्याच्या डोळ्यात पाहत होती. त्याने लगेच तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिने समाधानाने डोळे बंद केले. "देवांश." बाहेरून माईचा आवाज आला. सई आणि देवांश एकमेकांपासून दूर होत आले. सईने उठून दार उघडलं. "येतच होतो खाली." सई ओशाळून म्हणाली. तिला वाटलं जेवणासाठी बोलवत असतील. "तेच सांगायला आले आहे. तुम्हाला जेवायला बाहेर जायचं आहे." माई म्हणाली. "कुठे?" मागून देवांशचा आवाज आला. "आज अमितचा वाढदिवस आहे. फोन आला होता. त्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं आहे." माई म्हणाली. "माई मी नाही जाणार." देवांश म्हणाला. "देवांश बाळा प्लीज." माई म्हणाली. सईला ते काय बोलत आहेत ते समजत नव्हतं. ती नुसती त्यांच्याकडे बघत होती. "देवांश आपले बिझनेस रिलेशन आहेत. झालेल्या गोष्टी मागे टाकून पुढे जायचं असतं बाळा." माई त्याला समजावत म्हणाली. "राजू आत्ता तूच याला समजाव बाबा." माई खाली निघून गेली. "काय झालं?" राजू म्हणाला. "मिस्टर राणेच्या घरी त्यांच्या मुलाची बर्थडे पार्टी आहे." देवांश आणि राजू काय ते समजून गेले. "मी तर म्हणतो तू पार्टीला जा." राजू म्हणाला. "व्हॉट?" देवांश म्हणाला. "यस, आणि सिस्टरलाही घेऊन जा. आफ्टर ऑल तिथे जस्ट फॅमिली मेंबर्स आहेत आणि आता सिस्टर तुझी फॅमिली आहे." राजू डोळे मिचकावत म्हणाला. "सिस्टर जाऊन तयार हो. तुला आणि बॉसला बर्थडे पार्टीला जायचं आहे." राजू म्हणाला. देवांशला त्याच्या डोक्यात काय शिजत आहे ते समजलं. तो बारीक डोळे करून त्याच्याकडे रोखून बघत होता. "अहो सई, खरंच जायचं का?" आविर्भावात देवांशकडे बघत म्हणाली. "हो, तयार होऊन ये." देवांश म्हणाला. "ओके." सई लगेच चेंज करायला गेली. "तुझं काय चाललं आहे?" देवांश राजूकडे रोखून बघत म्हणाला. "कुणाला तरी त्याची जागा कळेल." राजू म्हणाला. "राजू." देवांश थोडासा चिडून म्हणाला. "बॉस, या पार्टीमुळे तुम्हालाच फायदा होईल." राजू म्हणाला. "तो कसा?" देवांश म्हणाला. "एकतर सिस्टर आणि तुम्ही एकत्र टाईम स्पेंड कराल आणि तुम्हाला एकत्र खुश बघून ईशाचा जळफळाट होईल. तिने काय गमावलं आहे याची जाणीव तिला होईल." राजू म्हणाला. "मला याने काही फरक पडत नाही आणि मला कुणाला कशाची जाणीव करून देण्यात काहीच रस नाही." देवांश म्हणाला. "मी नाही, तसं नाही. तिच्यामुळेच तुझा अपघात झाला. तिच्यामुळेच तुझ्यात आणि रुद्रमध्ये गैरसमज निर्माण झाले. मला ती पहिलीच आवडत नव्हती. फक्त तुझ्यामुळे तिला सहन करत होतो." राजू म्हणाला. "राजू." देवांश म्हणाला. समोर काय झाले पाहूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.